आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे 5 दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे, तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय. 5व्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन. त्या रथोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो. नमस्कार सांगलीकर, मी युवराज आणि सगळ्या सांगलीकरांना गणपती उत्सवाचे खूप खूप शुभेच्छा देतो. समस्त सांगलीकरांना आमच्या राजघराण्याकडून शुभेच्छा. आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आपल्याला आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने सांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा आणि 3-4 दिवस जे काय प्रोग्राम आहेत त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जरूर यावं असं आमचं सगळ्यांच्याकडनं आमंत्रण आहे. नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. विसर्जनाच्या दिवशी सुद्धा मोठ्या उत्साहाने यावं सगळ्यांनी आणि त्याच्यात सहभाग घ्यावा. नमस्कार आणि आमच्या सगळ्यांच्याकडून परत शुभेच्छा. आज सकाळी 10:30 वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे. ती 7 नंतर पूजा चालू होईल. पुढच्या येणाऱ्या 3 दिवस 28, 29 आणि 30 हे म्युझिकल कार्यक्रम, रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील. मी सगळ्या सांगलीकरांना आमंत्रित करतो की त्यांनी येऊन ह्याचा आनंद घ्यावा. 31 तारखेला दुपारी 2 नंतर विसर्जन सोहळा चालू होईल. त्याच्या पहिले पान सुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.